जागतिक शेअर बाजारात काल एकाच दिवसात तब्बल 19 लाख कोटींचा चुराडा झालाय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरातील प्रमुख शेअर बाजार कोसळलेत. भारतीय शेअर बाजारात सुद्धा काल मोठी पडझड झाली. गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा भारत चीन जपानच्या शेअर बाजारांना मोठा फटका बसलाय. काल मोठ्या घडामोडी घडल्या. जागतिक शेअर बाजारात तब्बल 19 लाख कोटींचा चुराडा झालाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टॅरिफ धोरण राबवलं, या टॅरिफ धोरणाचे परिणाम झाल्याचं सुद्धा कळत आहे. तब्बल 19 लाख कोटींचा चुराडा काल एकाच दिवसात झालेला आहे. शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ जे धोरण लागू केलं त्याचे आता जागतिक पातळीवरती परिणाम पाहायला मिळत आहेत. भारतीय शेअर बाजारात मात्र तब्बल 19 लाख कोटींचा चुराडा झाला आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शेअर मार्केट तज्ज्ञ आशुतोष वाखरे जोडल्यात. आशुतोषजी यांच्याकडे मी जाणार आहे. आशुतोषजी, खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टॅरिफ धोरण राबवलं, मात्र त्यानंतर जगभरात त्याचे परिणाम पाहायला मिळतात. अगदी व्यापार युद्ध तयार होईल अशी परिस्थिती आहे. आणि कालच्याच घडामोडी आपण पाहिल्या. भारतीय शेअर बाजारात प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरण झाली. काय सांगाल सविस्तर? नमस्कार. तुम्ही जे म्हटलं की ट्रम्पच्या पॉलिसीजमुळे हे होत आहे. आता एक असं आहे की आता ट्रम्प काय करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी पूर्ण यादी काढली होती वेगळ्या वेगळ्या देशांची. कोणत्या देशाला ते किती रेसिप्रोकल टॅरिफ लावतील, तर भारतावर 26% जे काही आलं. आता एक हे आहे की कुठेतरी असं एक चर्चा चालू आहे की भारत आणि अमेरिकेमध्ये संबंध चांगले असल्यामुळे कदाचित भारताचे आणि अमेरिकेचे बायलॅटरल ट्रेड म्हणजे हा एक नवीन भाग आहे की ठीक आहे, ट्रम्प जे काही करतात आहे ते पूर्ण इतर देशांसाठी आहे, पण भारताला आत्ताही इतका मोठा फटका नाही पडला जितका बाकीच्या चायना वगैरे सारख्या देशांना पडला. त्याच्यात ट्रम्पनी फार्मा इंडस्ट्रीला भारताच्या सोडलाय. आणि आता पुढची बाब ही होते आहे की भारत आणि अमेरिका हे बायलॅटरल ट्रेडवर जातील आहे आणि 2030 पर्यंत हे एक मोठं लक्ष घेऊन चाललंय दोन्ही देश ट्रेड साईजचा. तर ही कुठेतरी एक सकारात्मक बाब होते सध्या भारतासाठी. नक्कीच आशुतोषजी, खरं तर आपण पाहिलं की इतक्या मोठ्या प्रमाणात काल पडझड झाली. गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं. मात्र आगामी काळात सुद्धा आणखीन यामध्ये घसरण होऊ शकते का? निश्चितच जर का ही जी अनिश्चितता आहे जी कालपासून होती आणि अजूनही आहे, डोनाल्ड ट्रम्प काय करतील हे कोणालाच माहिती नाही. आणि हे जे सगळं जे काही होत आहे हे त्यांच्या पॉलिसीजमुळे होत आहे. तर जोवर मी कालही म्हटलं, मी आजही म्हणतोय की जोवर अनिश्चितता राहील तोवर शेअर बाजारामध्ये अशीच मंदीचं सावट राहण्याची शक्यता आहे. आणि शेअर बाजाराला अनिश्चितता नाही आवडत. आणि सध्या जे चालू आहे ते एकानंतर एक देशावर याचे परिणाम होत चालले आहे. म्हणजे भारताच्या मुरादाबाद शहरामधनं जे निर्यात होतं कॉपर, त्याच्यावर एकदम त्यांना तिकडे लोकांना कमी करावं लागतंय. म्हणजे असे पडसाद उमटू लागले आहे. नक्की. आशुतोषजी, खरं तर आपण पाहतोय ग्लोबल मार्केट मध्ये सध्या पॉझिटिव्ह पाहायला मिळते. रिकव्हरी झाल्याची चर्चा आहे. मात्र आपल्याही देशात अशाच प्रकारची परिस्थिती आगामी काळात निर्माण होऊ शकते का? हो, शेअर बाजारात आता आत्ता म्हणजे माझ्या समोर जे मी बघतोय प्री ओपन मध्ये निफ्टी पुन्हा 200-250 पावणे 300 पॉईंट वगैरे पुन्हा वर. म्हणजे काल जे एकदम 700 पॉईंट निफ्टी आणि 2000 2,500 पॉईंट सेन्सेक्स जे पडलं होतं, तर आज एशियन मार्केट्स आहे म्हणजे जपानही वरती होतं, आपलं बाजारही वरती आहे. तर एक कुठेतरी कालची जी मोठी घसरण होती त्याच्यानंतर कुठेतरी हा विचार चालू आहे की अच्छा ठीक आहे, जे व्हायचं होतं ते म्हणजे सगळ्यात वाईट जे ट्रम्प करू शकत होते ते आलंय सध्या पुरती तरी. आता अजून ते काही नवीन करतील तर मग त्याचे पडसाद उमटतील ती गोष्ट वेगळी. पण त्यांनी सगळ्यात वाईट जे ते करणार होते ते सगळं समोर आलंय आणि त्याच्यावरनं आपल्याला आता आकलन केलेलं आहे आपण. आणि म्हणून आता इकडनं थोडीशी शांतता येईल असं ते सध्याचं चित्र आहे. त्याच्यामुळे आपल्याही शेअर बाजारामध्ये आज एक थोडीशी उसळण दिसते सध्या तरी. नक्कीच. आशुतोषजी, खरं तर कालची आपण एका दिवसाची आकडेवारी पाहिली. शेअर बाजारात तब्बल 19 लाख कोटींचा चुराडा झाला. जसं आपण आता संवाद साधताना म्हणालात की भारतापेक्षा इतर देशांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. मात्र भारतामध्ये जी या प्रकारची काल दरात घसरण झाली, न भूतो न भविष्यती अशा प्रकारची घसरण होती असं म्हणायचं का? नाही, भूतो न भविष्यती हे थोडं अति होईल. कारण की कसं आहे की आता कोविडमध्येच मोठी घसरण झाली होती.
म्हणजे नजीकच्या भूतकाळात 5 वर्षा पहिलेच आणि त्याच्या अगोदर 2008 होतं आणि 2000 आणि 92 होतं. तर भूत तर खूप झालेलं आहे आणि हं. भविष्यातही पण शेअर बाजार आहे म्हटल्यावर जर का हे एकतर्फा वर जाऊ शकतं, तर हे एकतर्फा खाली पण येऊ शकतं. म्हणून हे तर आहे की शेअर बाजार आहे हे वर खाली होत राहील. पण निश्चितच जे मोठे घसरण किंवा मोठे उसळीचे दिवस असतात, त्याच्यामध्ये कालचा दिवस मोजला जाईल. पण अजून हे संपलेलं नाहीये प्रकरण, जिथपर्यंत ती अनिश्चितता जात नाही. अगदी. आशुतोषजी, खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल.